6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. संघाच्या कर्णधाराने स्वतःवरती जबाबदारी घेतली आहे. आपल्या संघाच्या जबाबदारीचं ओझं स्वतःच्या खांद्यावरती घेतलंय. येणारे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये पाहायला गेलं तर सागर रमाणेने पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय, पुन्हा एकदा शिरकाव करून दिलाय. आता मात्र चित्र पलटलंय. 6 चेंडू आणि 7 धावा. ओमकार शिंदेला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. स्ट्रायकिंग गेन वरती रोहित याला आपण स्ट्रायकिंग गेन वरती पाहतोय. 6 चेंडू आणि 8 धावांची खेळी त्याच्या बॅट मधून देखील साकारली गेले. हे महत्वाचं षटक आहे. यावेळीचा बॉल अतिशय वेगात जाणारा चेंडू. एकेरी धाव पूर्ण केली जाईल का? एकेरी धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळालं आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. रन बॉल इक्वेशन. 5 चेंडू आणि या 5 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. लेग बाईसच्या स्वरूपात या 2 धावा आल्यात. दोलाईमान स्थितीमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. रंगतदार अवस्थेत आपल्याला हा सामना पाहायला मिळतोय. हा सामना आता मात्र जनरल वॉर्ड मधून आयसीयू मध्ये देखील शिफ्ट झालाय. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. यावेळेचा बॉल हुक केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल पकडलाय. पुन्हा एकदा सामन्याचं चित्र बदललंय. पुन्हा एकदा सामन्याची कहाणी बदलते. आता मात्र समीकरण. येणारे 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका केला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धावेला पुन्हा एकदा दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्यात येईल का? दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. आणखीन एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. येणारे 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. ओमकार शिंदे जणू काही सांगतोय, गाव शहर में इलाके में कोई टक्कर देऊ नका आणि आमच्या ओमकार भाऊला कोणी हलक्यात घेऊ नका. कमालीचा खेळ ओमकार शिंदेच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. या षटकामध्ये 6 चेंडू आणि 7 धावांची गरज असताना या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. येणारे 3 चेंडू आणि या 3 चेंडूंमध्ये 4 धावांची अजूनही गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बजरंग दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. एका बाजूला ओमकार आहे तर दुसऱ्या बाजूला बजरंग आहे. एका बाजूला हनुमानाचं नाव आहे तर एका बाजूला गणपती बाप्पाचं नाव आहे. या दोघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. कोणता संघ विजयावरती शिक्कामोर्तब करणार? रियान स्पोर्ट्स संघ या स्पर्धेमध्ये अपराजित राहणार की त्यांची स्ट्रीक मोडून काढण्यात येईल? यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका केला गेलाय. एकेरी धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा देखील पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात आता मात्र विकेट सॅक्रिफाईस पुन्हा एकदा करावी लागते. पुन्हा एकदा या सामन्याचं चित्र बदलत आहे. पुन्हा एकदा 2 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा ही मॅच रन बॉल इक्वेशन मध्ये येऊन ठेपली आहे. 2 चेंडू आणि या 2 चेंडूंवरती 2 धावांची गरज आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी तितकीच अचूक होती. चांगलं कलेक्शन ओमकार कडून पाहायला मिळालं आणि रनआउटच्या स्वरूपात बजरंगला आपली विकेट बहाल करावी लागते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 43 वरती जाऊन पोहोचले. येणारे 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर दोन्ही संघांनी आपला 100% दिला. अटीतटीची लढत, कडवी झुंज एकमेकांना देताना पाहायला मिळाले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार दाखल होत असताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग गेन वरती सागर रमाने ज्या खेळाडूने आपल्या संघाला नवसंजीवनी दिले तो खेळाडू आता मात्र स्ट्रायकिंग गेन वरती आलाय.
यावेळी तिथे मात्र सुरेख चेंडू वाचायला गेलाय, टाळ्या व्हायला हरकत नाहीये ओमकार शिंदेसाठी. कमालीची गोलंदाजी केली, एक चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. संघाचा कर्णधार, संघाचा नेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण ओमकार शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू आणि या एका चेंडूवरती 2 धावांची गरज आहे. कोणता संघ या मॅच वरती शिक्कामोर्तब करणार, या सामन्यावरती शिक्कामोर्तब करणार? रियान स्पोर्ट्स संघ मगाशीच म्हटल्याप्रमाणे अपराजित राहणार की या स्पर्धेतला पहिला पराभव त्यांच्या वाट्याला येणार. एक चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, सुपर ओव्हरचे चान्सेस, रनआउटच्या स्वरूपात विकेट, रनआउटच्या स्वरूपात विकेट आले आणि रियान स्पोर्ट्सचा संघ या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करताना पाहायला मिळालाय. या स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत अपराजित राहणारा संघ म्हणजेच रियान स्पोर्ट्सचा संघ ठरलाय. सहा चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये 7 धावा रोखण्याचा कारनामा केलाय. प्रेक्षक हो, पुन्हा एकदा टाळा व्हायला हरकत नाही ओमकार शिंदेसाठी. संघाचा कर्णधार आणि कर्णधाराला साजेशी अशी खेळी केली, कमालीचा खेळ सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय आणि आपल्या संघाला अजूनपर्यंत अपराजित ठेवण्याचं काम केलंय.